आज इलेक्शनचा निकाल लागलाय तर बघा केवढे एन्जॉय करताय सगळेजण. गुलाबराव पाटील सर हे विजय मिळून आलेले तर किती मतांनी आले आणि किती वेळात येणार आहे सर? आता गुलाबराव पाटील साहेबांना 56,000 मतांचं लीड आहे. आता 1 तासात साहेबांचा निकाल लागेल. साहेबमध्येच गेले. आता साहेबांना कमीत कमी 1 लाखाचा लीड राहील. ओके. आणि आता किती वेळाने येतील सर? 1 तासात. बरं बरं ठीक आहे. आणि तुमचं जल्लोष वगैरे कसं चालू आहे? आमचं एकदम जल्लोषात चालू आहे. हो. तुम्ही पाहिलं की गुलाबराव पाटील सर हे एखाद्या तासाने आता येतील आणि अजून मतमोजणी वगैरे चालू आहे तर ते सर्टिफिकेट घ्यायला मध्ये गेलेले विद्यापीठमध्ये. आणि आता इथं त्यांचे कार्यकर्ते वगैरे जे आहेत ते पूर्ण जल्लोष वगैरे करताय डीजे वगैरे लावून सर. तर चला गाईज मग अजून पुढे जाऊया. आणि आज संध्याकाळी परिवर्तनचं नाटक पण आहे. आणि आता गावात जळगावमध्ये मेन सिटीमध्ये कसं वातावरण आहे जळगावमध्ये तर चला बघूया. आता इथं कोर्टाकडे आलेलो मित्रांनो गिरीश महाजन त्यांच्या ऑफिस जवळ. आणि इथं पण बँड वगैरे लावलेला आहे. तर बघा आता लावलेली इथे वोटिंग वगैरे सगळे पूर्ण लाईव्ह दाखवलं जाते. साहेबांच्या ऑफिस जवळ इथं खूप सारा जल्लोष चालू आहे. इकडे बघा मित्रांनो. नाट्यगृहामध्ये आलेलो आहे आणि आज पालखीचं नाटक आहे. आज 7 वाजता. तर मित्रांनो 7 वाजता नाही 8 वाजता आहे. तर मी आता इथं हॉलवर आलो आहे आणि सकाळपासून नाटकाची प्रॅक्टिस चालू होती. मी कॉलेजला पण होतो आणि इथं ब्लॉग शूट पण करत होतो. तर आता बघू हॉलमध्ये आता काय वगैरे चालू आहे. तर हॉलवर वगैरे आलेलो मित्रांनो मी. इथं फक्त प्रवीण काका इथं आहे. आता बाकीचे बाहेर वगैरे गेलेले आहे सामान आणण्यासाठी. तर आता बघूया संध्याकाळी नाटक कसं होतं म्हणून. चला मग. आता हे मी काही घरी वगैरे गेलो नाही मित्रांनो. आता इथं हे पूर्ण मास्किंग वगैरे कपडा लावायचा होता म्हणून मी परत आलो हॉलवर आणि काम करून सण आता मी घरी वगैरे जातो आहे. आणि जेवण वगैरे करून सण मी परत येतो इथं थोड्या वेळात. आता 6:30 झालेले. चला गाईज मग. मी स्टेशन वगैरे चाललो आहे मित्रांनो. एक जण येतं आहे त्याला घ्यायला चाललो आहे. मग हॉलवर वगैरे जातो आणि पुढे बघूया आता कसं आहे मग. हॉलवर आलो आहे मित्रांनो मी. आता मध्ये वगैरे एंट्री करतो मी आणि बघू आता किती वाजता प्रोग्राम वगैरे चालू होतो. आता इथे थोड्या वेळात पडदा वगैरे ओपन होईल. आता थोड्या वेळात कार्यक्रम वगैरे चालू होणार आहे. नाटक वगैरे सुरू होतं मित्रांनो. आता डायरेक्ट इथं थोडंसं बॅकस्टेजला थोड्या वेळ काम आहे. नंतर थोड्या वेळाने मी फ्रंट साईडला नाटक पाहणार आहे मित्रांनो. चला गाईज. भौतिक जगाकडून अधिभौतिक जगाचा शोध घेतो.
मला हे सगळं समजून घ्यायचं इतकं. अहो मला अनेकांनी सल्ले दिले. इथं तुम्हाला हौसे नवसे गवसे सगळे सापडतील. हवं तर ट्रिप समजून जा किंवा अहो इतक्या काही सोयी होतील, मनाशी तयारी ठेवा, असे अनेक सल्ले मला मिळाले. आणि मी सुद्धा रोजच्या जगण्यात थोडा चेंज म्हणून वारीला जातो. आणि याला एक किती वर्ष झाली वारी करताय? 50 वर्ष झाली असतील बघा. 50? आपण वारीचा नेम नाही चुकवला. आता जरा मागल्या वर्षापासून धाप लागती. प्रश्न काय विचारतो? अहो ताई, मी वारी फिरणारच आहे, पण तुमच्या सारख्यांकडनं वारी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून काही प्रश्न विचारायचे. बर विचार. हा पण बाकी मानू नको. नाही बघा ताई, मला सांगा. बघा खरं सांग, नीट बी गुन्हेगार नाही, खरे गुन्हेगार आहे माझी बायको. अच्छा, म्हणजे तुम्हाला बायको आहे तर अजून? अरे आहे म्हणजे बायको नाही वाटते ते मारायचं, पण तिचे लाड बी खूप करायचो. कमाईचा एक बी पैसा जवळ ठेवला, जी पण कमाई याची ती समधी तिच्या पुढे ते हा कधी पांडुरंग समोर उभा ठाकला तर काय तेरा में जन्नत की चाह नहीं रहती कि दोजख का डर भी नहीं रहता. आता इंटरवल झालेला आहे मित्रांनो. आता आम्ही जे काम आहे बॅकस्टेजचे आम्ही ते करतो आणि पुढचं नाटक पण अजून बघा. अजून इंटरवल अजून एक पार्ट बाकी आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु संत तुकोबाराय त्या विठुरायाकडे असा आशीर्वाद मागतायत की मला संतांच्या दासीचा दास करून ठेव. सकाळी तयार होऊन बाहेर पडलो, चहा प्यायला जा. वाशिम एवढ्या लांबून पायी पायी? नहीं रे गेला, वाशिम से सोने के लड्डू, कुछ लड्डुओं में वो सोना रख देते हैं. सोन्याचे लाडू? हाँ, जिसका नसीब उसको मिलता है सोने का लड्डू. हाँ. म्हणलं जाऊ दे, नशीब खराब, पोऱ्या पावसाळ्यात. पण तो पण गेला ना खानदानावर. कुंभार तसा लोटानं बाप भक्तीनं भारलेल्या प्रत्येक वारकऱ्यात मला विठ्ठल दिसतोय, मला विठ्ठल दिसतोय. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडीची माझी सर्व. पाटील, वेशभूषा सोनाली पाटील यांना योगिता झालेला मानसी ढवळे, गौरवी गुप्तर, गायत्री सावंत, होली सिंग राजपूत, नारायण बाविस्कर, संजना हिंगे, जयश्री पाटील, मंगेश कुलकर्णी, मानसी कड्डाणी, विकास वाघ, मंजुषा भिडे,
सचिन सुरवाडे, श्वेतांबरी गरुड, भारती माळी, रिधिमा वाटे. याची दान दे का देवा तुझा विसर ना व्हावा. परिवर्तनाची वारी आहे. पहिला प्रयोग होता. बघू ही वारी कुठपर्यंत जाते, कशी जाते, महाराष्ट्रात कुठे कुठे फिरते मला माहीत नाही. पण माझ्या जळगावकर रसिकांनी आज जे प्रेम, जो आनंद आम्हाला दिलाय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझा सलाम आणि मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही इतक्या प्रेमाने आमच्या या नाटकाला जो काय बोलू मी, माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. या नाटकासाठी अनेक अदृश्य हात म्हणजे आमचा चेतन सारखा मित्र, तो पुण्यावरनं येतो, लाईट्स करतो, राहतो. आमची मोना इतक्याशा लेकराला घेते आणि आमच्या सोबत वावरते. आमचे वैशाली पाटील मॅम ज्यांच्यामुळे इतकी मोठी टीम मला उभी करता आली, त्या वैशाली पाटील मॅमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आमची छोटीशी रिद्धिमा, केवढीशी, पण तिचा काय उत्साह आणि गेल्या 10 दिवसापासून ती ज्या पद्धतीने आमच्यात होती. आणि आमचे योगेश पाटील सर की ज्यांची गुजराती तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. कुठलाही तंबोरा नाही, कुठलाही हार्मोनियम नाही. या दोघांनी संगीताची जी बाजू उचलून धरली. दर्शन, वरुण, थँक्यू. आणि हे सगळे म्हणजे तरुण मित्र मैत्रिणी. आणि माझ्या आर्टिस्ट विषयी काय बोलू मी. आमचा अजय सिव्हिल इंजिनियर आहे तो, आणि अशी दाढी आणि ते वाढवून नाटक करत असतो छान असा आमचा अजय. आमचा परिवर्तनचं नाटक संपलेलं आहे मित्रांनो, 11 वाजले. तर आणि तुम्हाला कधी आजचं नाटक आणि ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.